हे मी अगदी शुद्धीवर असताना बोलतोय. जसं पुतीननी आपल्या विरोधकांना निवडणुकीद्वारेच संपून टाकलं, तसं भारतात होणार, भारताचा रशिया होणार. आता पूर्वीची काही लोक राहिलेली नाहीत. लोकांना त्याग, संघर्ष ह्या गोष्टी फार कराव्याशा वाटत नाही. मला देशामध्ये एकमेव माणूस वाटतोय जो त्याग आणि संघर्षातनच जन्माला आलाय, त्या शरद पवार. आणि मी उघडपणाने बोलून दाखवलं, साहेब तुम्हाला यावेळेस जयप्रकाश नारायण यांची भूमिका घ्यावी लागेल. आपल्याला किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण पाहिजे ती किंमत मोजू. पण ह्या देशाचा रशिया होऊ देऊ नका. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटवर या. मी माझी निवडणूक हरलो म्हणून बोलत नाहीये, आणि हे मी आज बोलत नाहीये. मी हे अनेक वेळा लिहून टाकलेलं, लिहून ठेवलेलं आहे. माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये मी लिहिलेलं आहे. या देशाला, देशाची लोकशाही ही संकटात आहे. आणि आजचा संविधान दिन आहे. ज्या संविधानातनं तुमचं इलेक्शन कमिशन निर्माण झालं, ते इलेक्शन कमिशन हे सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं का, तर लोकशाही जगली पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचारांचा हा पराभव.